शिवाजीचा छत्रपती शिवाजी म्हणजे शिक्षण संस्था शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव बदलावं, राज्यामध्ये कोणत्याही संस्थेला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव द्यावं, अशा मीच नाही अनेक आमदारांनी मागण्या केलेल्या आहेत. प्रशांत आंबेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. हो, आम्ही आमच्या लोकांनी त्याच्यावर देखील गुन्हा करायची मागणी केली आहे. तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा शिवभक्तांचा अपमान झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था निर्माण होत आहेत, म्हणून त्याच्यावरही 505 गुन्हा दाखल झाला पाहिजे भावना भडकवल्याचा. या पुढील भूमिका आपली काय असणार? आम्ही त्यांच्या मंडपात जाऊन पुस्तकाचं वाचन करणार. तुम्ही स्वतः येणार? हो, मी स्वतः जाणार. मी आमचे सगळे शिवभक्त आम्ही सगळे जाणार. त्यांनी समजदारी दाखवली. घाईघाईमध्ये त्यांनी बोलले असतील ते. आता त्या दिवशी जे माझ्याकडे रिॲक्शन होत्या रात्री 12:30 वाजता, ते मी घरी पुस्तक वाचताना म्हणजे पाहिल्यानंतर माझ्यासोबत माझी फॅमिली होती आणि मी त्याबद्दल रागात आलो, अत्यंत रागात. कारण शिवरायांचा मी कोणताच विसंगती सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली. त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस दाखल म्हणजे FIR केला. आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? आता हा तमाशा करायची गरज काय? आणि म्हणून या सगळ्या विषयाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान होतोय, मला राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा देखील मेसेज मिळाला की या पुस्तकाला 40 वर्ष झाले. अरे, आम्ही सरकारमध्ये आम्ही काम करताना आम्ही अनेक कायदे बदलले, अनेक पुस्तकातले धडे आपण बदलले, अनेक ठिकाणी नवा इतिहास घातला. मग सरकारनं पण हे अशी पुस्तकावर बंदी घालायला पाहिजे ना. त्या पुस्तकाची त्याच्याकडे RNI ची परमिशन आहे, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया याची परवानगी त्याच्याकडे आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा त्याच्याकडे परवानगी आहे, 20 लाख त्यांनी प्रति विकला याचा काही हिशोब आहे. कशाच्या आधारावर हे लेखक बनतात आणि प्रकाशक बनतात आणि अशा प्रकारे महाराजांचा इतिहास खोटा इतिहास लिहितात? काय याच्याकडे मान्यता काय? हो, आज तुम्ही पुस्तक वाचनाला जाणार आहात. आंदोलकांनी जर आपल्या म्हणण्याप्रमाणे छत्रपतींचा उल्लेख हा आदरपूर्वक केला तर पुढची तुमची भूमिका काय? आम्ही टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करणार. त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज ज्या 300-400 ठिकाणी शिवाजी 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 असं म्हटलंय, त्यांनी त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं. एका ठिकाणी तर त्यांनी औरंगजेब बादशाहजी म्हणलेलं आहे आणि इकडे शिवाजी म्हणलेलं आहे. म्हणजे यांना औरंगजेब बादशाहला रिस्पेक्ट करतात पण आमच्या राजांना रिस्पेक्ट करत नाही. खरं म्हणजे निरर्थक वाद उभा झालेला आहे. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाही आहे. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही.